धारावीमधील मशीद ट्रस्टच्या वतीने अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात करण्यात आली। बीएमसीला दिलेल्या हमीनुसार बांधकाम हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी पालिकेच्या कारवाई दरम्यान ट्रस्टने बांधकाम हटवण्याचं आश्वासन दिलं होतं। सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये राडा झाला। जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। पंचायत समिती सावंतवाडी इमारत बांधकाम ठेकेदारीवरून हाणामारी झाल्याचं समोर आलं। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून पहिली ट्रेन अयोध्येला रवाना झाली। जळगाव जिल्ह्यातून 800 यात्रेकरू अयोध्येला या ट्रेनमधून रवाना झाले। ढोल ताशांच्या गजरामध्ये यात्रेकरू रेल्वेतून अयोध्येसाठी रवाना झाले। धनगर समाजाच्या आरक्षणावरून आता आदिवासी समाज आक्रमक झाला। अकोल्यामध्ये आदिवासी समाजाने ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला। धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये सामील करू नका या मागणीला घेऊन आदिवासी समाज रस्त्यावर उतरला। गोंदियामध्ये आदिवासी समाजाने भव्य रॅली काढत सरकारचा निषेध केला। शरद पवार त्यांचे दैवत असते तर ते पवारांना सोडून गेले नसते असा खोचक टोला सुरेंद्र पठार यांनी आमदार सुनील टिंगरे यांना लगावला। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर सुरेंद्र पठार यांनी टिंगरे यांच्यावर टीका केली। विठ्ठल रुक्मिणीला परिधान केल्या जाणाऱ्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता आणि पॉलिश करण्याचे काम वेगाने सुरू आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूरच्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने दागिन्यांची स्वच्छता केली जाते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुतारी चिन्हावरच विधानसभा लढणार अशी माहिती समोर आली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून घड्याळ चिन्हावर दावा केला जाणार नाही। तुतारीवर लोकसभेला चांगलं यश मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अमरावतीच्या मेळघाटमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। अचलपूर, चिखलदरा आणि अंजनगाव सुरजी परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी होती। आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठीचं उपोषण उद्यापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला। उद्या कोर्टाच्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे। मंत्रालयाच्या परिसरामध्ये आदिवासी समाजाच्या मागण्यांबाबत उपोषण सुरू होतं। हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी जमली आहे। तर तिसरा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली। त्यामुळे बँकेच्या बाहेर आज महिलांची पैसे काढण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली। शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला। संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला असं वक्तव्य शीतल म्हात्रे यांनी केलं। विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर कपडे फाडून लोकांना ते दगड मारताना दिसतील अशी घणाघाती टीकाही त्यावेळेस त्यांनी केली। जितेंद्र आव्हाडांनी झिरवाळांना पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये या तुमची मागणी मान्य करू असं जितेंद्र आव्हाड यांनी झिरवाळ यांना आंदोलनाच्या दरम्यान म्हटले आहे। काँग्रेसचे खासदार रवी मुल्लू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या। यावेळेस त्यांनी 6 विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षांतर्गत सर्वेला सुरुवात करण्यात आली। इच्छुक उमेदवारांबाबत चाचपणी केली जाणार असून एका खासगी संस्थेला सर्वेचं काम देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।